कॅनव्हास न लावता नेक कशा पद्धतीने पलटी करायचं, जेव्हा आपला बॅकचा नेक हा पॅक असतो आणि फ्रंटचा नेक जेव्हा आपला डीप असतो, तर शोल्डर कशा पद्धतीने जॉईन करायचा आहे, इनविजिबल स्टिचिंग कशी करायची आहे, साईड फिटिंग आपल्याला परफेक्ट कशा पद्धतीने करायचं आहे, सगळं डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपल्या सर्वांचं द स्टिचिंग ट्युटोरियल या चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज आपण फ्रंट डीप आणि बॅक पॅक नेक ब्लाउजची स्टिचिंग करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ड्राफ्टिंग कंप्लीट केलेली आहे. आज आपण स्टिचिंग करणार आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण कट करून घेतलेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने फ्रंट पार्ट आहे, प्रिन्स कट पार्ट आहे आपला हा. अशा कटिंग करून घेतलेली आहे आणि हे स्लीव्ज आहे आपले, पफ स्लीव्ज आहे. आपण आज पफ स्लीव्ह मॅच करणार आहोत. इथे मी रेडी करून ठेवलेले आहे. तर चला आपण आता फ्रंट पार्टला पहिले स्टिचिंग करून घेऊ. मेन फॅब्रिकला आपल्याला अशा पद्धतीने सरळ ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि बरोबर त्याला सेट करून घेऊ व्यवस्थित. इथून आपण अर्धा इंचाची शिलाई मारून घ्यायची आहे. त्या पद्धतीने पहिले मार्किंग सुद्धा करू शकता. अर्धा इंच म्हणजे आपली प्रॉपर आपली अर्धा इंचावर शिलाई येणार. इथे आपण शिलाई करून घेऊ. इथे आपल्याला छोटे छोटे कट्स करून घ्यायचे आहे. आता आपल्याला नेकला काय करायचं आहे, पलटी करायचं आहे. जी मार्जिन आहे ती आपल्याला अस्तरच्या बाजूला ठेवायची आहे आणि अस्तरवर आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे. नेकला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. बघू शकता आपला नेक किती व्यवस्थित आलेला आहे. इथे आपण कॅनव्हास इथे लावलेला नाहीये तरी सुद्धा आपला नेक प्रॉपर आलेला आहे. हे अशा पद्धतीने आपला नेक हा सेट झालेला आहे. एक्स्ट्रा धागे कट करून घ्यायचे. आता आपण प्रिन्स कट अटॅच करून घेऊ. पण पहिले मेन फॅब्रिक आपण अटॅच करून घेऊ आणि अटॅच करत असताना आपल्याला खालच्या बाजूनेच आपल्याला अटॅच करायचं आहे आणि 1/2 इंचच्या डिस्टन्सनी आपल्याला शिलाई करायची आहे. डबल शिलाई करून घेऊ. अशा पद्धतीने प्रिन्स कट अटॅच झाली. सेम आपल्याला अस्तर पण अशाच पद्धतीने अटॅच करून घ्यायचं आहे. आता आपण अस्तर अटॅच करू. आतल्या बाजूमध्ये आपल्याला शिलाई जाऊ द्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपण अटॅच केलेली आहे. दोन्ही आपली जी शिलाई आहे ती आतमधल्या बाजूला गेलेली आहे. आता आपण इथे छोटे छोटे कट्स करून घेऊ. सेम अस्तरच्या बाजूला पण आपल्याला कट्स करायचे आहे. कट्स करून घेतलेला आहे. हा जो कपडा आहे याला काय करायचं आहे, आपल्याला ओपन करायचा आहे आणि इथे सगळीकडे आपल्याला काय करायचं आहे, प्रेस करून घ्यायची आहे. असा कपडा पूर्ण असा ओपन केला. याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, प्रेस करायचं आहे. दोन्ही साईडनी आपल्याला प्रेस करायचं आहे. तर मी पहिले प्रेस करून घेते. अशा पद्धतीने मी प्रेस करून घेतलेला आहे. सेम या साईडला दोन्ही साईडला प्रेस केलेला आहे आणि व्यवस्थित ठेवला आहे. बघू शकता किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे. पफ बघा एकदम व्यवस्थित आलेला आहे. नेक आपला व्यवस्थित दिसत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कमर आपल्याला पलटी करायचं आहे. कमर पलटी करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हे जे आहे आपल्याला अस्तर अशा पद्धतीने उलटं ठेवायचं आहे. उलटं ठेवल्यानंतर अस्तर खालच्या बाजूला आहे आणि मेन फॅब्रिक आपल्या वरच्या बाजूला. अस्तर पासून आपल्याला एक लाईन वर, अस्तर पासून एक लाईन वर आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि आपल्याला अर्धा इंचाची शिलाई मारायची. अर्धा इंचाची शिलाई ही आपल्याला अस्तर पासून मोजायची आहे. डबल शिलाई करून घेऊ आणि खालच्या बाजूला आपल्याला कट्स करायचे आहे. एक्स्ट्रा जे धागे असतात ते कट करून घ्यायचे आणि कपड्याला आपल्याला सरळ करायचं. इथून आतमधून आपल्याला काय करायचं आहे, प्रेस शिलाई करायची. प्रेस शिलाई करत असताना अस्तरच्या बाजूलाच आपल्याला शिलाई मार्जिन जाऊ द्यायची आहे. सगळा कमी अस्तरवर आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे. खालचा कपडा हा अस्तरच्या बाजूला घेऊन घ्यायचा व्यवस्थित. कपड्याला आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. कपड्याला आपण पलटी करून घेतलेला आहे.
बघा इथे काय झालं, हा जो मेन अस्तर आहे तो खालच्या बाजूला आला. आता खूप वेळा काय होतं की ब्लाऊज आपण घालतो आणि अस्तर हा खालच्या बाजूने येऊन जातो. तर अशा पद्धतीने जर आपण वेस्ट पलटी केली तर अस्तर हा खालच्या बाजूला येणार नाही शिवल्यानंतर. ठीक आहे, बघू शकता 1/2 इंचाची आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूलाही आपल्याला शिलाई करायची आहे. बघा अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट स्टिच करून झालेला आहे. बघा फिनिशिंग किती व्यवस्थित आलेली आहे. बघू शकता बॅक साईडने किती व्यवस्थित दिसत आहे आणि फ्रंटचा लुक आणि डीप नेक आपला बघू शकता. तर आता आपण बॅक साईडची स्टिचिंग करूया. अशा पद्धतीने अस्तर घ्यायचं आहे आणि अस्तरवर आपला मेन फॅब्रिक हा आपला उलटा ठेवायचा आहे. फॅब्रिक आपण उलटा ठेवून घेतलेला आहे. आता आपण स्टिचिंग करूया. सगळ्यात पहिले आपण नेक पलटी करणार आहे. 1/2 इंचच्या डिस्टन्सनी आपल्याला इथे शिलाई करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही चॉकनी मार्किंग करून सुद्धा तुम्ही 1/2 इंचच्या डिस्टन्सने शिलाई करू शकता. सगळ्यात पहिले आपल्याला इथे लॉक करायचं आहे आणि स्टिच करून घेऊ. डबल स्टिच करायची आपल्याला. कपडा पलटवला आणि परत त्याच्यावर स्टिच करून घेऊ. आता हा एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करायचा आहे आणि 1/2 इंचच कपडा आपल्याला इथं ठेवायचा आहे. आता आपण प्रेस शिलाई करू. अस्तरच्या बाजूला आपल्याला सगळा कपडा घ्यायचा आहे आणि वरून आपल्याला अस्तरवर प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. आता सोबतच आपण खालच्या बाजूला वेस्ट पलटी करून घेऊ. अस्तर खाली आहे. अस्तरवर आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचा आहे. मेन फॅब्रिक हे आपल्याला एक लाईन वर ठेवून आपल्याला काय करायचं आहे, शिलाई करायची आहे. आणि इथे कट्स करायचे. कट्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला या साईडला आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे. अस्तरच्या बाजूला सगळा कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि अस्तरवर आपल्याला प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. इथपर्यंत झालं. आता आपण हा कपडा काय करून घेऊ, पलटी करून घेऊ. ओके, बघा किती सुंदर पद्धतीने आपल्याला आलेला आहे. बघा किती कमी वेळामध्ये पटकन आपलं नेक पण पलटी झालं, प्रॉपर फिनिशिंग सोबत, आणि वेस्ट पण आपला पलटी झालेला बघू शका. आतमध्ये आपल्याला एक लाईन आपल्या आतमध्ये शिलाई आलेली आहे. आता ही जी लाईन आहे इथे आपल्याला 1/2 इंचावर शिलाई करून घेऊ. आणि या साईडला पण आपल्याला 1/2 इंचाची काय करायचं, शिलाई करायची आहे. इथपर्यंतच करायची आहे, इकडे करायचं नाहीये. हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. एक्स्ट्राचे धागे जे आहे आपण ते कट करून घेऊ. अशाच पद्धतीने मी ह्या पार्टला पण स्टिचिंग करून घेते. अशा पद्धतीने दोन्ही पार्ट्स आपले रेडी झालेले आहे. हे बघा फिनिशिंग बघू शकता किती छान आलेली आहे. आपण आता आय हुकची पट्टी अटॅच करूया. उजव्या बाजूला आपण हुकची पट्टी अटॅच करत असतो आणि डाव्या बाजूला आपण आयची पट्टी अटॅच करत असतो. तर सगळ्यात पहिले आपण हुकची पट्टी अटॅच करून घेऊ. 2 इंचाची हुकची पट्टी घेतलेली आहे. मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. पहिले फोल्ड करायचं आहे आणि सरळ कपड्यावर आपल्याला अशा पद्धतीने हुकची पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि अर्धा इंचाच्या डिस्टन्सने आपण इथे शिलाई करून घेऊ. आता हुक पट्टीला आपण पलटवून घेऊ या पद्धतीने. वरच्या बाजूला आपण हलकसं प्रेस करू. सगळी मार्जिन ही आपली अस्तरच्या बाजूला आहे आणि अस्तरवर आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे. आणि नंतर आपल्याला हा कपडा काय करायचा, अशा पद्धतीने पलटून घ्यायचा आहे. मेन अस्तर ही आपलं एक लाईन बाहेरच्या बाजूला दिसायला पाहिजे, अशा पद्धतीने ठेवायचं बघा. आणि याला आतल्या बाजूला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. शिलाई करून घेऊ. सुरुवातीला आपल्या इथे लॉक करून घ्यायचा आहे. खालच्या बाजूला पण आपल्याला जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला तो आतमधल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे. इथे लॉक करायचा आहे. हुकची पट्टी अटॅच झालेली आहे. फिनिशिंग बघू शकता किती व्यवस्थित आलेली आहे. आता आपण आयची पट्टी अटॅच करणार आहे. आयची पट्टी अटॅच करत असताना आपल्याला कपडा हा पलटी करून ठेवायचा आहे उलट्या बाजूने. हुकची पट्टी ठेवायची याप्रमाणे.
हुकची पट्टी आपण 3 इंचाची घेतलेली आहे. अर्धा इंच डिस्टन्सने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता इथं कपडा आपण काय करू, पलटी करू. कपडा पलटी केल्यानंतर आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे. जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ती आपल्याला अस्तरच्या बाजूला ठेवली आहे आणि अस्तरवर आपण प्रेस शिलाई केली आहे. पद्धतीने आपली शिलाई झालेली आहे. आता आपल्याला या बाजूचा जो कपडा आहे तो आपल्याला 1/2 इंच काय करायचा आहे, फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करायचा आहे. फक्त अर्धा इंच इथं कपडा ठेवायचा आहे. एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला वरच्या बाजूनी. आता हा कपडा आपल्याला आतमधल्या बाजूला काय करायचा आहे, पलटी करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण हा कपडा इथं काय करू, फोल्ड करून घेऊ. ही जी शिलाई आहे याच्यावर फक्त ही जी शिलाई दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, कपडा तेवढाच आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावर आपण काय करू, शिलाई करून घेऊ. इथं सुरुवातीला आपल्याला इथे लॉक करायचा आहे. हा जो कपडा आहे तो पण आपल्याला आतमधल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे. हा कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आपल्याला. बघू शकता अशा पद्धतीने आपली आय हुकची पट्टी काय झालेली आहे, अटॅच झालेली आहे. बॅक साईडला तुम्ही शेप बघू शकता, प्रॉपर असा दिसत आहे. बॅक साईडने पण बघा, फिनिशिंग बघा किती छान दिसते. अशा पद्धतीने जर तुम्ही फिनिशिंग करणार तर तुमचा ब्लाउज हा किती सुंदर दिसणार आणि फिनिशिंग जर आपली छान असेल व्यवस्थित तर ब्लाउजचा लुक पण खूप सुंदर दिसतो. इथपर्यंत जरा आता आपण सगळे चेक करून घेऊ एकदा. कुठेही मागे पुढे असेल तर ते आपल्याला काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. खालचे व्यवस्थित आहे. वरच्या बाजूला जो आपला एक्स्ट्राचा कपडा आहे आपण तो कट करून घेऊ. इथे पण आपला जो एक्स्ट्रा येत आहे ते कट करून घेऊ आपण. अशा पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायचं आहे, कारण की जर आपण चेक केलं नाही तर काय होणार, आपला एक बाजू मोठी एक बाजू छोटी आणि मग ती शिलाईमध्ये काय होते, मग तेव्हा कमी जास्त कपडा होते. त्याच्यामुळे आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. बघा मी चेक करून घेतलं अशा पद्धतीने. आपला बॅक साईड जर आपण फ्रंटचा चेक करून घेऊ. बघा आपला हा शेप पण असा प्रॉपर इथे मॅच झालेला आहे. आणि एक्स्ट्रा जर काही कपडा असेल तर आपण कट करून घेऊ. कट करून अनइवन जे काही कपडा आहे आपला तो आपण कट करून घेतलेला आहे. आपण शोल्डर जॉईन करू. पाठीमागच्या भागावर आपल्याला असं समोरच्या भाग अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. बॅक साईडचा जो नेक आहे त्याला आपण थोडं शोल्डरला वरच्या बाजूने आपण अशा पद्धतीने ओपन करून घेऊ. आणि फ्रंटचा पार्ट हा आपल्याला बघा मेन अस्तर आहे आणि मेन अस्तरवर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. जिथे शिलाई इथे बघा शिलाई दिसत आहे बिलकुल सेम आपल्याला ह्या भागावर इथे ठेवायचं आहे. आपल्याला अशा पद्धतीने कपडा ठेवायचा आहे आणि या कपड्याला आपल्याला या कपड्यावर काय करायचं आहे, फोल्ड करायचं आहे. पण अर्धा इंचच्या डिस्टन्सने आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपले हे शोल्डर जॉईन केला आपण. आहे ना, व्यवस्थित आलाय की नाही. तर सेम आपण दुसऱ्या बाजूनी पण तशाच पद्धतीने ते अटॅच करून घेऊ. आता आपण स्लीव अटॅच करणार आहे. आज आपण पफ स्लीव इथे अटॅच करणार आहे. बघू शकता पफ किती सुंदर आले. फिनिशिंग बघू शकता पफ स्लीवची. बघा हे बॅक साईडचा फ्रंटचा पार्ट आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आलेला आहे. या स्लीवची ड्राफ्टिंग आणि स्टिचिंगचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन तो बघू शकता. पफ किती घ्यायचा आहे, पफचा जर एक्स्ट्रा पफ हवा असेल तर आपल्याला काय करायचं, स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं, प्लेट्स कसे घ्यायचे डिटेलमध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा, मी वरती लिंक देत आहे. आपण आता स्लीव अटॅच करून घेऊ. बॅक पार्ट हा आपल्याला बॅक पार्ट मध्ये अटॅच करायचा आहे आणि फ्रंटचा आपल्याला फ्रंट मध्ये अटॅच करायचा आहे. इथे बरोबर आपल्याला अशा पद्धतीने इथे स्लीव ठेवायची आहे आणि अर्धा इंचच्या डिस्टन्सने आपल्याला शिलाई करायची आहे. बघा स्लीव किती परफेक्ट आपली अटॅच झालेली आहे. ठीक आहे, जेवढा आपल्याला पफ हवा होता तेवढा पफ इथे मिळालेला आहे. स्लीव्ज पण बघू शकता. आपण ड्राफ्टिंग जर व्यवस्थित केली
तर आपला ब्लाऊज पण खूप परफेक्ट बसतो. बघू शकता तुम्ही इथं किती सुंदर आपला ब्लाऊज बसलेला आहे. त्या साईडची पण स्लीव अटॅच करून घेते. बघा अशा पद्धतीने आपली स्लीव अटॅच करून झालेली आहे. पहिले आपल्याला इथं कमर चेक करून घ्यायची आहे, व्यवस्थित आलेली आहे. आपण कपडा आपला हा सरळ आहे आणि इकडूनही आपण असं चेक करून घेऊ. हे बघा आपण अशा पद्धतीने स्ट्रेट ठेवून घेतलेला आहे आणि इथून नाही का आपण एक पाव इंचाची शिलाई करून घेऊ. अटॅच केल्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण तो कट करून घेऊ. इथे सेम दुसऱ्या साईडला पण तसंच करून घ्यायचं आहे. ब्लाऊजला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पलटी करून घेतलेला आहे. ही लाईन बघा किती व्यवस्थित आलेली आहे, कुठे आपल्याला एक्स्ट्रा दिसत नाहीये. बघा किती व्यवस्थित झालेला आहे. आता आपण साईड फिटिंग करणार आहे. कमर किती होती 28 करायचे 8 वर. छाती किती आहे 36 इंच. तिचा चौथा भाग किती होते 9 इंच. 9 इंच इथं मार्किंग करायची आहे. दंडघेर किती आहे आपलं 10.5 इंच. 10.5 आपले अर्धे किती होते 5.25 वर इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तिन्ही लाईन आपल्याला काय करायचे सरळ जॉईन करून घ्यायचे. तुम्ही स्केलनी पण करू शकता किंवा हाताने सुद्धा. आणि इथे फिटिंगची शिलाई करायची आहे. सेम दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज कंप्लीट झाला आहे. फ्रंट डीप आणि बॅक पॅक नेक ब्लाऊज अशा पद्धतीने आपले प्रिन्स कट इथे रेडी झालेला आहे. ब्लाऊज खूप सुंदर आलेला आहे. फ्रंटचा नेक आपला डीप आहे, बॅकचा नेक आपला पॅक आहे. स्लीव व्यवस्थित अटॅच झालेले आहे. बघा इनविजिबल स्टिचिंग आहे. पफ स्लीव्ज आपण इथं अटॅच केलेले आहे. त्यानंतर बघा आपली साईड फिटिंग. बघा प्रॉपर आपली साईड फिटिंग आलेली आहे, कुठेही एक्स्ट्रा नाही. इथे पण बघू शकता खाली ही लाईन पण खाली आणि ही लाईन इथे मॅच झाली आहे. बघा किती व्यवस्थित फिनिशिंगने आपली साईड फिटिंग कंप्लीट झाली आहे. बॅक साईडचा लुक तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने बॅक साईडचा लुक आहे. हा फ्रंटचा लुक बघितले. अशा पद्धतीने आपलं फ्रंट डीप नेक आणि बॅक पॅक नेक ब्लाऊजची स्टिचिंग कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा असेल ते सुद्धा मला तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.